हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचं पार्सल आहे कुडाळच्या इकडे जाणारं, म्हणजे डायरेक्टली कुडाळला जाणार, मुंबईला जाणार आहे आणि मुंबईवरून परत कुडाळला जातो आहे मित्रांनो हे. आणि आपला एक जुना सबस्क्रायबर मित्र आहे सिद्धेश, तो राहतो कुडाळमध्ये मित्रांनो. आणि त्याला आपण एक गावठी कोंबडा दिला होता प्युअर मल्टी कलरमध्ये आणि मस्त असा उंच पायाचा उंच मानेचा कोंबडा होता मित्रांनो. तर तो त्याला दिला होता आणि त्यानंतर मग आता हे पार्सल आपण त्यालाच देतो आहे. ॲक्च्युली आपल्याकडे ही एक तलंग आपण बाहेरून आणली होती आणि त्याच्या साईडचं गळाकडूचा पिल्लू ते पण आपल्या घरचंच होतं आणि त्यांना ना आपल्या घरच्या कोंबड्यांनी मारलं होतं मित्रांनो. मग त्यांना मारल्यानंतर मग आपण त्यांची ट्रीटमेंट वगैरे केली होती, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर ते 2 पक्षी आणि दुसरे अजून आपल्या घरचेच पक्षी मित्रांनो, मल्टी कलरचेच आणि एक छोटंसं साध्या कलरचं. तर असे एक 5-6 पक्षी आपण देतो आहे सिद्धेशला आणि तो मुंबईवरून घेणार आहे आणि तिथून मग परत तो सिंधुदुर्गला जाणार आहे मित्रांनो आणि मग तो कुडाळमध्ये जाईल त्याच्या इकडे. तर हे पक्षी आपण त्याच्यासाठी घेतलेत मित्रांनो. आपल्या घरचे हे 4-5 पक्षी आहेत आणि बाहेरून एक निजामकडून आपण एक पठ्ठी घेतलेली आहे, मल्टी कलरचीच कोंबडी. ॲक्च्युली निजाम पण देत नव्हता, का तर छोट्या पिलांचं किंमत वगैरे कमी येते त्यामुळे तो देत नव्हता. पण त्याला रिक्वेस्ट करून घेतली कशीबशी मित्रांनो. आणि तर हा एक कोंबडा आहे मल्टी कलरचा आणि त्याच्या बाजूची कोंबडी आणि ही आणली आहे मित्रांनो. ह्याच्या कोंबड्याच्या अलीकडची जी कोंबडी आहे ना, तर छोटीशी गळाकाटू सोडून दुसरी आहे बघा ही वाली. तर ही आपण निजामकडून आणली मित्रांनो. तर असे एकूण 6 पक्षी आपण देत आहोत कुडाळला सिद्धेशला. आणि सिद्धेश तिकडून आपल्याला जवळा देत आहे, म्हणजे काय बोलतात त्याला, झिंगे. तर ते देत आहे मित्रांनो सुकट. तर तो आपण ह्याच गाडीमध्ये टाकणार आहे. आता बॉक्स आपण टाकला आहे ह्या 6 पक्ष्यांचा. मुंबईला जाईल हा पक्षी आणि तिथे हा इकडे पोहोचलेला पण आहे मित्रांनो. आणि ह्या पक्ष्यांना काय होऊ नये म्हणून मी त्यांच्यासाठी टोमॅटो पण टाकला होता. कधी-कधी गाडी लेट जाते, कधी-कधी गाडी बंद पडते रस्त्यामध्येच. मग पक्षी उपाशी मरू शकतात. त्यासाठी मग आणि मुंबईमध्ये नंतर लांबचा पल्ला आहे. म्हणून मग आपण टोमॅटो पण टाकला होता मित्रांनो ह्याच्यामध्येच. आता ह्याने खाऊन टाकला असेल मध्ये. तर आता हे इकडे सिद्धेशच्या मुंबईला पोहोचणार होते आणि मुंबईला पोहोचले होते आणि मुंबईमध्ये परत त्याने ते काढलं होतं. आता हा इथला कुडाळचा व्हिडिओ आहे मित्रांनो. मुंबईमध्ये घेतल्यानंतर पण ह्या पक्ष्यांना बाहेर काढलं होतं, खाऊ-पिऊ घातलं एकदम मस्त, 1-2 दिवस तिकडे ठेवलं. त्यानंतर परत ह्याच बॉक्समध्ये पॅक करून आता कुडाळला हा घेऊन आलेला आहे. इकडे त्याचा फार्म आहे मस्तपैकी मित्रांनो. तर त्याच्या फार्मवरती हे पक्षी एकदम सेफली लँड झालेले आहेत, एकदम व्यवस्थित पोहोचलेले आहेत. एकही पक्षी दगावलेला नाही. मुंबईवरून कोकणात असे आपले पक्षी जात असतात. आपल्याकडे छोटे असेच ह्यांच्यासोबतचे दुसरे पण पक्षी आहेत, ते पण आपण सेलसाठी काढलेले आहेत. पण किंमत चांगली आली तर आपण विकणार आहोत मित्रांनो. बघूया आता कसं होतं. कुणाला हवे असतील तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. बघू आपण, जर होत असेल तर देईन पण मी. पण आता आपल्याकडे मल्टी कलरचे आय थिंक 2च आहेत आणि बाकी सगळे साध्या कलरमध्ये आहेत. पण त्या साध्या कलरच्या पिलांपासून सुद्धा मल्टी कलर होतील, का तर त्यांचा बाप मल्टी कलर होता आणि माय पण मल्टी कलरच आहे मित्रांनो. तर तुम्ही बघा, तुम्ही घेऊ शकता, जर हवा असेल तर घ्या. माझ्याकडे पक्षी पण आपण विक्रीसाठी काढलेलेच आहेत आणि ह्यांच्यापेक्षा मोठी एक बॅच होती आपली 7 पिल्ल्यांची, म्हणजे 5 कोंबड्या आहेत, मस्त आरवत आहेत आता छान आणि ब्रीडिंग पण करत आहेत आणि 2 माद्या पण आहेत मित्रांनो. तर ते पण आपल्याला कमी करायचं आहेत, का तर आपल्याकडे 23 पिलं निघालेली आहेत, आणखीन काही पिलं निघणार आहेत. त्यामुळे आता हे मोठे पक्षी सगळेच आपल्याला घालवायचे आहेत आणि छोटेच पक्षी ठेवायचे आहेत मित्रांनो, का तर खूप गोंधळ होतोय आणि सध्या आपल्याकडे नवीन रोड झालेला आहे, तर रोडवरती खूप संडास करतात आणि घाण वाटते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला पक्षी कमी करायचे आहेत. जर कोणाला हवे असतील तर नक्की सांगा. चांगली किंमत आणि क्वालिटी मी देणार तुम्हाला. तुम्ही किंमत द्या, मी क्वालिटी देणार मित्रांनो. तर बघा, कोणाला हवे असतील तर नक्की सांगा आणि हे पक्षी तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा नक्की करा आणि हाईपचे पॉईंट द्यायला विसरू नका. थँक्यू.